दादरमध्ये आज भाजपचं महामंथन होणार आहे, कारण भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन आज करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीची रणनीती नेमकी कशी असेल, प्रचाराचं तंत्र कसं असेल, या सगळ्याबद्दल आज भाजप चर्चा करणार आहे, मंथन करणार आहे। सकाळी 11 वाजता ही पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर दुपारी 12 वाजता दुसरी बैठक असेल। दादरमधल्या वसंत स्मृती या भाजपच्या कार्यालयामध्ये ही दुसरी बैठक असणार आहे। तर महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असतील आणि अर्थातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतील आणि पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील। याविषयी बोलूया, धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय अधिकची माहिती आहे? भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका आज होत आहेत मुंबईत। यामिनी, जर आपण पाहिलं तर भाजपच्या आज महत्त्वाची बैठक होते। प्रवक्ते आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ही बैठक होणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत। आपण जर पाहिलं तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले आहे आणि त्या अनुषंगाने लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती असेल, त्याचबरोबर प्रचार जो आहे तो कशा प्रकारे करता येईल, त्याचबरोबर बूथ यंत्रणा जी आहे ती कशा प्रकारे सक्षम करता येईल, या सगळ्या संदर्भातली चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होऊ शकेल। त्याचबरोबर केंद्र सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील आणि त्याचबरोबर सध्या चर्चेत असलेला राम मंदिराचा मुद्दा, यासाठी सुपर वॉरियर निवडून बूथ यंत्रणा सक्षम केली जाऊ शकते, या मोहिमेबद्दलची चर्चा जी आहे ती देखील केली जाऊ शकते। त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि आगामी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखता येईल, बरोबर आपले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सोबतच भाजपची स्वतःची ताकद जी आहे ती कशी वाढवता येईल, या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत होईल। आज 2 बैठकींचं आयोजन आहे, एक प्रदेश कार्यालयात आहे आणि दुसरी बैठक जी आहे ती दुपारनंतर ती दादर येथील वसंत स्मृती येथे होणार आहे। त्यामुळे नक्की या बैठकीमध्ये काय काय घडतंय आणि कशा प्रकारची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद धनंजय या माहितीसाठी।